मित्रांनो, तुमच्याकडे पण गणपती बाप्पाच्या आगमनाची तयारी सुरू झाली असेल. उद्या हरतालिका आहे, नंतर गौरीची स्थापना आपण करू, ज्याला विदर्भामध्ये महालक्ष्मी पण म्हणतात, ज्येष्ठा कनिष्ठा पण म्हणतात आणि गौरी पण म्हणतो आपण. त्यांची स्थापना करू. तर या स्थापने करण्याबद्दल काही शंकांचे निरसन मी आजच्या व्हिडिओच्या मार्फत करणार आहे. नमस्कार, माझं नाव शमीर देशकर, मी नागपूर शहरात असतो आणि आपल्या सर्वांचे स्वागत करतो सीखो हिंदू सीखो या यूट्यूब चॅनलवर. समजा तुम्ही नवीन असाल या चॅनलवर तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण अशी माहिती फक्त आणि फक्त याच चॅनलवर तुम्हाला पाहायला भेटते. तर सगळ्यात पहिले तुम्हाला सांगतो, ही जी माहिती आहे, ही माहिती मला जी दिली आहे अशोक काका कुलकर्णी यांच्याकडून ही माहिती भेटली आहे आणि सर्व जनसामान्यांना समजावं म्हणून ही माहिती मी आज व्हिडिओमार्फत तुम्हाला देत आहे. तर सर्वात पहिले जे शंका निरसन म्हणजे गौरीबद्दल काही शंका निरसन राहतात, त्याचे काही प्रश्न राहतात, त्या प्रश्नांची उत्तर तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये भेटणार आहे. पहिला प्रश्न, आम्हाला अशोच असल्यामुळे पुढे अश्विनमध्ये गौरी पूजन करू शकतो का? म्हणजे अश्विन महिन्यामध्ये महालक्ष्म्या बसवू शकतो का? तर उत्तर आहे, ज्येष्ठा गौरी पूजन म्हणजे महालक्ष्मी पूजन हे नक्षत्र आधारित पूजन आहे. भाद्रपदमध्ये अनुराधा नक्षत्रावर गौरी आव्हान करावे लागते आणि ज्येष्ठा नक्षत्रावर पूजन व मूळ नक्षत्रावर स्थापना असते. त्यामुळे ही नक्षत्र परत पुढील वर्षीच येतात. त्यामुळे यावर्षी लोप करून पुढील वर्षी महालक्ष्मी स्थापना करावी. तुम्हाला उत्तर भेटलं असेल, कारण भाद्रपद 12 महिन्यातून एकदाच येतो, त्यामुळे भाद्रपद महिना पूर्ण पुन्हा येत नाही, त्यामुळे नेक्स्ट इयरला आपण स्थापना करावी. दुसरा प्रश्न आहे, अशोच असल्यामुळे दुसऱ्याच्या हाताने किंवा मुलाच्या हाताने महालक्ष्म्या बसवल्या तर चालतील का? उत्तर आहे, अशोच असताना कोणतेही व्रत करू नये. घरात महालक्ष्मी बसल्यावर त्याकडे आपले वारंवार लक्ष जाते, नमस्कार घडतो व नैवेद्य पण घडतो, आरती पण आपण करू शकत नाही, त्यामुळे तसे करू नये. तिसरा प्रश्न, आम्हाला नवीन महालक्ष्मी बसवण्याची खूप इच्छा आहे, तर हे व्रत चालू केले तर चालते का? उत्तर आहे, आपल्या कुटुंबात पूर्वीपासून चालत आले असेल तर अवश्य हे व्रत करावे. ज्याचा अग्नी वेगळा झाला आहे, कुटुंब वेगळे झाले आहे, त्याला प्रत्येकाला कुटुंबातील कुळाचार व्रते करण्याचा अधिकार आहे. पण नवीन सुरुवात करताना हे लक्षात ठेवले पाहिजे की एकदा सुरू केले की मध्येच बंद करता येणार नाही. कायमस्वरूपी ते व्रत करावे लागते, तरच सुरुवात करावी. सर्व भाऊ एकत्र येऊन करत असतील तर प्रत्येकाने त्याबद्दल आपले सहकार्य केले पाहिजे किंवा दिले पाहिजे. चौथा प्रश्न, आमच्या घरी पूर्वापार महालक्ष्मी बसतात, पण आता मुले बाहेरगावी किंवा परदेशी आहेत व आम्हाला इतके सगळे करणे शक्य नाही, तर बंद करावे का? उत्तर आहे, ज्येष्ठा गौरी व्रत साध्या पद्धतीने आपण करू शकतो. आपल्याला शक्य असेल तितकेच करावे. गौरीला आरास, पडदे सोडणे, सजावट, लाइटिंग हे प्रकार न करता साध्या पद्धतीने गौरी बसवता येतील. आजारपणामुळे काहीही शक्य नसेल तर फक्त मुखवट्याची तांदळावर ठेवून पूजा सुद्धा करता येईल व खडीसाखरेचा नैवेद्य पण चालेल. म्हणजे तांदूळाच्या रासेवर मुखोटे ठेवायचे आणि खडीसाखरेचा नैवेद्य दाखवायचा. पाचवा प्रश्न, आमच्याकडे महालक्ष्मी आहेत, पण मुले व सूनबाई यांना नोकरीमुळे शक्य नाही असे त्यांचे म्हणणे आहे, तर आम्ही बंद केले तर चालेल का गौरी विसर्जित कराव्या? उत्तर आहे, आपण आपल्या मुलांवर संस्कार करू शकलो नाही, ही आपली चूक आहे, दुसऱ्या कोणाची नाही. आपल्याला होईल तोपर्यंत साध्या पद्धतीने आपण व्रत करावे. पुढच्या पिढीने केले नाही तर त्याचे परिणाम ते भोगतीलच. पण गौरी विसर्जन न करता मुलाला व सूनबाईला समजावून सांगितले तर अति उत्तम. प्रश्न क्रमांक 6, आमच्याकडे नवीन महालक्ष्मी बसवायच्या आहेत, तर त्या कोणाकडून मिळाल्या तरच बसवाव्या का? असे काही विधान आहे का? उत्तर आहे, ती रूढी आहे. असे कोणतेही नियम धर्मशास्त्रात नाही. आपण स्वतः मुखवटे आणू शकता. एक गैरसमज आहे ना, कोणी दुसऱ्यांनी दिले तरच आपण महालक्ष्म्या बसवू शकतो, तर हा गैरसमज पण आज दूर झाला. सातवा प्रश्न, पूर्वी आमच्याकडे साध्या पद्धतीने खड्याच्या महालक्ष्मी बसवत होते, आता आम्ही मुखोटे बसवले तर चालतील का? शक्यतो पूर्वजांच्या व्रत पद्धतीत बदल करू नये. उत्तर,
आणि बदल केला तर तो कायमस्वरूपी आचरणात आणावा. 8वा प्रश्न. पूर्वी घरी गौरीपुढे फराळाचे पदार्थ करून मांडण्याची पद्धत होती, पण आता इतके करणे शक्य नाही. त्यामुळे आता विकतचे पदार्थ आणून देवी पुढे ठेवले तर चालतील का? उत्तर आहे नाही. आपण भक्तासाठी किंवा भक्तीसाठी देवीला माहेर वाशिनी म्हणून कौतुकाने पदार्थ तयार करून खाऊ घातले पाहिजे. आईच्या हाताची चव व प्रेम हॉटेलच्या पदार्थामध्ये कसे मिळेल? शिवाय ते पदार्थ शिळे असल्यामुळे देवीला कसे चालतील? आता माहेर वाशिनी आहे, तर तुमची मुलगी तुमच्याकडे आली तर तुम्ही काय बाहेरचे पदार्थ खाऊ घालणार आहे का मुलीला? नाही ना, तुम्ही करून खाऊ घालाल ना. तर महालक्ष्मी पण ही तुमच्याकडे माहेर वाशिनी म्हणून आली आहे, त्यामुळे तुम्ही स्वतः बनवून पदार्थ महालक्ष्मीला खायला दिले पाहिजे. 9वा प्रश्न. आम्हाला देवीचे मुखवटे बदलायचे आहेत, तर नवीन घेतल्यावर जुने मुखवटे काय करावे? अत्यंत खराब झाले असतील तरच मुखवटे बदलावे, केवळ नवीन हौस म्हणून मुखवटे बदलू नये. आणि आमच्या नागपुरामध्ये आपले देवीचे जुने मुखवटे असतील ना, त्याला कलर, पेंटिंग, रिपेअरिंग सगळं करून भेटते. म्हणजे तुम्हाला जुने मुखवटे बदलायची गरज नाही. जशा तुम्हाला नवीन महालक्ष्म्या आजच्या काळामध्ये जसे नवीन महालक्ष्म्या सुंदर सुंदर महालक्ष्म्या आहेत तशाही त्या करून भेटतील. प्रश्न क्रमांक 10. आम्हाला मुलीच आहेत, त्यामुळे पुढे करणारे कोणी नाही, तर मुखवट्यांचं काय करावे? म्हणजे महालक्ष्म्यांचं काय करावे? उत्तर आहे आपल्याला शक्य असेल तोपर्यंत व्रत करावे. नंतर रक्ताचे कोणीही नातेवाईक घेण्यास तयार असतील तर त्यांना ते मुखवटे दान करावेत. कोणी घेण्यास तयार नसतील तर देवीच्या मंदिरातील पुजारी यांना दान करावेत. ते पण शक्य नसेल तर वाहत्या पाण्यात किंवा समुद्रात विसर्जित करावे. ठीक आहे. 11वा प्रश्न. आमच्याकडे महालक्ष्मी असतात पण पती गेले व मुलगा आहे पण त्याचे लग्न झाले नाही, तर मला महालक्ष्मी बसवता येतील का? हा जिवंत किंवा ज्वलंत प्रश्न ब्राह्मण कुटुंबासमोर मोठा उभा आहे. ठीक आहे ना. आमच्याकडे महालक्ष्मी असतात पण पती गेले, वयोमानानुसार पती गेले देवाघरी, व मुलगा आहे पण त्याचे लग्न झाले नाही. आजकाल ब्राह्मणांमध्ये वय वाढते मुलाचं तरी लग्न होत नाही, तर मला महालक्ष्म्या बसवता येतील का? उत्तर आहे आपण अवश्य हे व्रत चालू ठेवावे. नवीन सुरुवात करू नये. फक्त महालक्ष्मी स्थापन करताना व स्थापना करताना कोणीही सवाष्णीकडून स्थापना कराव्यात, त्यांच्याकडून ओटी भरून घ्यावी. इतर सर्व म्हणजे नैवेद्य, आरती, दिवा लावणे, स्वयंपाक, सजावट हे तुम्ही किंवा तुमचा मुलगा करू शकतो व पुढे मुलांचे लग्न झाल्यावर सूनबाई हे व्रत करेलच. म्हणजे याचा अर्थ काय? फक्त महालक्ष्म्या बसवण्याच्या वेळेला आणि महालक्ष्म्या स्थापनेच्या दिवशी तुम्हाला एक सवाष्णाची गरज पडेल. ती कोणीही असू द्या, ब्राह्मण असणेच गरजेचं नाही. कोणत्याही जातीची असेल, हिंदू धर्माची असेल तर अतिउत्तम, ती सवाष्ण म्हणून तुम्हाला पाहिजे. कारण हिंदू धर्मामध्ये सवाष्ण आपण मानतो. ठीक आहे ना. तर सवाष्ण म्हणून तुम्हाला पाहिजे. आणि एक समाजामध्ये गैरसमज आहे, आता आपल्याकडे कोणीच नाही आहे तर मग कोण करेल बा? विधवाबाई आहे तर विधवाबाई नैवेद्य करू शकते का? तर हो, सगळं काही करू शकते. आरती करू शकते, दिवा लावू शकते, नैवेद्य करू शकते, सजावट करू शकते, किंवा तिचा मुलगा पण करू शकतो. समजा सून नसेल किंवा दुसरी घरी कोणी सवाष्णबाई नसेल तर. प्रश्न क्रमांक 12. गौरी बसल्यावर मागील वर्षी चुलत भाऊ स्वर्गवासी झाले, यापुढे असे झाल्यावर काय करावे? उत्तर आहे कुणीही 7 पिढ्यातील व्यक्ती स्वर्गवासी झाल्यास घरातील लहान मुलाकडून किंवा मुलीकडून उर्वरित पूजा करून खडीसाखरेचा नैवेद्य दाखवून गौरी स्थापन करून घ्यावे. म्हणजे त्या काळामध्ये महालक्ष्मी ज्या दिवशी बसतात तो 3 दिवसाचा काळ आहे, त्या 3 दिवसाच्या काळामध्ये असे झालेच तर. प्रश्न क्रमांक 13. गौरी बसल्यावर मागील वर्षी तिचा हात निखळला, असे झाले तर काय करावे? उत्तर आहे क्षमायाचना करून गौरी पूर्ववत करून घ्याव्या व कालांतराने अशुद्ध शांती करून घ्यावी. एक अशुद्ध झाला ना, गौरीचा हात निखळला म्हणून ताबडतोब आपण काय करू शकतो? क्षमायाचना करायची. आता ताबडतोब आपण सुधरायला तर नेऊ शकत नाही किंवा पूर्ववत तर करू नाही शकत, तर महालक्ष्म्या झाल्यानंतर पहिले पूर्ववत करायच्या, नंतर कालांतराने काही दिवसानंतर काही वेळानंतर तुम्ही एक शांती म्हणतात त्याला, अवधूत शांती, ही एक शांती करून घ्यावी. प्रश्न क्रमांक 14. गौरीला नैवेद्य कोणता असावा?
गौरीला घावन घातल्याचा नैवेद्य सांगितला आहे, पण महाराष्ट्रात बहुतेक ठिकाणी पुरणपोळीचा नैवेद्यच दाखवतात. महाराष्ट्रात कोणता नैवेद्य चालतो? पुरणपोळी. पण गौरीला घावन घातल्याचा नैवेद्य सांगितलेला आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं की गौरी ज्या आपल्याकडे येणार आहे त्यावर तुमच्या मनामध्ये काही प्रश्न असतात. त्या सर्व प्रश्नांची उत्तरं मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये देण्याचा प्रयत्न केला आहे. आणि ही माहिती तुम्हाला परत एकदा सांगतो, ही माहिती मला माझ्या परमपूज्य काकांकडून भेटली आहे. तीच माहिती तुम्हाला मी पुरवत आहे. तर आजचा व्हिडिओ इथपर्यंतच होता. परत भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन विषयासोबत. नमस्कार. जय श्रीराम.